सामान्य विज्ञान इयत्ता 6वी स्वाध्याय पाठ 13वा ध्वनी. चला या पाठाचा स्वाध्याय सुरू करूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ. ध्वनीचे प्रसारण टिंबटिंबमधून होत नाही. उत्तर आहे निर्यात पोकळी. आ. ध्वनी प्रदूषण ही एक टिंबटिंब आहे. उत्तर सामाजिक समस्या. इ. कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला टिंबटिंब म्हणतात. याचं उत्तर आहे गोंगाट. इ. गोंगाटाचा टिंबटिंबवर वाईट परिणाम होतो. उत्तर आहे मना. गोंगाटाचा मनावर वाईट परिणाम होतो. इ. गोंगाटाचा मनावर, स्वास्थ्यावर, प्राण्यावर, माणसावर, बालकावर, ऐकण्यावर वाईट परिणाम होतो. यापैकी कोणतंही उत्तर लिहिलं तरी उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न 2, काय करावे बरे? अ. मोटरसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल तर? उत्तर बिघडलेला सायलेन्सर ताबडतोब दुरुस्त करून घ्यावा. जोपर्यंत तो ठीक होत नाही तोपर्यंत मोटरसायकल चालवू नये. आ. परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल तर? उत्तर परिसरातील कारखान्याचा सततच मोठ्याने आवाज येत असेल तर अगोदर त्यांना तसे कळवणे आवश्यक आहे. तसेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही करता येईल. प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. कंपन म्हणजे काय? उत्तर एखाद्या गोष्टीचे जलद गतीने जेव्हा आंदोलन होते तेव्हा त्याला कंपन होणे असे म्हणतात. आ. ध्वनीचे प्रसारण स्थायूतून कसे होते हे व्यवहारातील उदाहरणे देऊन स्पष्ट करा. उत्तर ध्वनी लहरीचे प्रसारण स्थायू माध्यमातून सर्वात वेगाने होते. स्थायू माध्यमातून आवाज अधिक स्पष्ट ऐकू येतो. उदाहरणार्थ रेल्वे रुळाला कान लावून दूरवरून येणाऱ्या गाडीचा अंदाज घेतला जातो. ही ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? उत्तर ऐकण्यास त्रासदायक असणारे सततचे आवाज ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो त्याला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. ही ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणती उपाययोजना कराल? उत्तर 1. गाड्यांचे हॉर्न उगीचच वाजवू नयेत. 2. घरातील रेडिओ, टेप रेकॉर्डर किंवा टीव्ही यांचा आवाज मर्यादित असावा. 3. वाहनांची देखभाल करून त्यांचे अनावश्यक आवाज कमी करावेत. चार, तक्ता पूर्ण करा. ध्वनीचे स्वरूप त्रासदायक असणारे आणि त्रासदायक नसणारे. बोलणे. मोठ्या आवाजात बोलणे त्रासदायक असते. मृदू आवाजात बोलणे त्रासदायक नसते. कुजबुजणे त्रासदायक नसते. विमानाचा आवाज हा त्रासदायक असतो. गाड्यांचे हॉर्न हा देखील त्रासदायक असतो. रेल्वे इंजिन हा देखील त्रासदायक असतो. पानांची सळसळ हा आवाज त्रासदायक नसतो. घोड्यांचे खिंकाळणे हा देखील आवाज त्रासदायक नसतो. घड्याळाची टिकटिक हा देखील त्रासदायक आवाज नाही. अशा पद्धतीने आपणाला हा तक्ता पूर्ण करता येईल.